नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा, आरोग्यदायी आणि छान जाओ. महिलांना तर आजचा दिवस खूप छान जाणार आहे, कारण महिलांच्या दृष्टीने आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा, उत्साहाचा, सौख्याचा असतो. त्यामुळे महिला वर्गाला आजचा दिवस तर छानच जाणार आहे. पण सगळ्या मला यूट्यूब फॅमिलीला आजचा दिवस खूप छान जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा, 10 जून 2025. तर वटपौर्णिमा आहे आज आणि सगळी तयारी झाली आमची वटपौर्णिमेची. आता आम्ही चाललो आहे पूजेला. तर चला आमच्यासोबत. हे बघा, मी तेरसच्या लग्नाची साडी घातली. खरं तर माझी खूप द्विधा मनस्थिती होती, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा भाऊ मेले याला 9 महिने झाले आणि आता लग्न झाल्यापासून ज्योतीची ही पहिली अशी वटपौर्णिमा असणार आहे की ती पूजेला नाही जाणार आहे. म्हणजे याच्या अगोदर समजा काही अडचणी वगैरे असेल तर नसेल गेली, पण तिला खूप दुःख असेल. पण आता हा म्हणजे एकच उपास आपण पतीच्या आला म्हणजे हाच पती आपल्याला जन्मजन्मी मिळावा यासाठी करत असतो. त्याच्यामुळे उपवास पण करावा लागतो आणि पूजेला पण जावं लागतं, चांगले वस्त्र घालावे लागतात. त्याच्यामुळं आपल्याला जरी जो माणूस गेला त्याच्या म्हणजे सगळं आपलं करावंच लागतं. मनस्थिती नसतानाही मी आवरलं आहे आणि आता मी पूजेला चालली आहे. तर आता रोहिणीचं आवरलं का बघते मी आणि रोहिणीचा लुक तुम्हाला दाखवते, तसंच पूजेचं साहित्य वगैरे सगळं दाखवते. व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की. बरं, रोहिणीचं अजून आवरलेलं नाही आहे. तर ती म्हणते माझं पूर्ण शूटिंग झाली का? तर या बघा आली, हे बघा हिरोईन बाई 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 आमची हिरोईन. मी आईंचा शालू घातला आहे. हा माझा लग्नाचा शालू रोहिणीला खूप आवडायचा. तर रोहिणीने मस्त रोहिणीला म्हटलं तू कर छान मेकअप लावायची. तर अजून तिचा मेकअप होतोय पूर्ण. तर बघा रोहिणीने मस्तपैकी हे बघा हे गजरे आणले. हे गजरे ना मी ज्यावेळेस गंगासागरला गेली ना तर मी गंगासागरवरनं हे गजरे आणलेले. मी मागच्या वर्षी नाही, सॉरी ह्या वर्षी 2 वर्ष झाले पूर्ण. रोहिणी त्यांचं लग्न झालं ना दुसऱ्या वर्षी लगेच आम्ही गंगासागरला गेलो होतो. तर त्यावेळेस हे गजरे मी आणलेले. आणि आता आम्हाला वेळ पण नाही भेटला पार्लरला जायला, नाही का गजरे आणायला, नाही का काहीच नाही. आम्ही घरीच दोघींनी पण आवरलं. मी तर काय एवढा मेकअप कधी करतच नाही आणि आता भाऊचं दुःख असल्यामुळं तर जास्त नाहीच केला आणि तर इतर वेळेस करते. पण आज साधंच आवरलं आहे आणि तुम्हाला आता पुरीचं साहित्य दाखवते. रोहिणीचा पूर्ण मेकअप झाल्यावर रोहिणीचा गेटअप तुम्हाला दाखवते एकदा. रोहिणीने भारी आवरलं आहे. तिला म्हटलं आता कसं नवीनच लग्न झालं आहे, तिचं मुलींची हौस असते. तिला म्हटले तुला जेवढा मेकअप करायचा तेवढा कर व्यवस्थित. तरी तिला पण एवढे काही मेकअपचं शौक नाही बरं का, आणि ती दिसायला छान, त्याच्यामुळे ती लगेच छानच दिसते. तर चला मी तुम्हाला ना आमचं पूजेचं साहित्य दाखवते, मी काय काय घेतलं आहे बरोबर. तर चला तुम्हाला हे बघा हे पूजेचं ताट दाखवते. तर याच्यामध्ये मस्त मी हळदी कुंकू, त्याच्यानंतर देवाला वाहण्यासाठी शेंगदाणे, अक्षता, साखर, हे बघा हे देवाला नैवेद्यासाठी मूळ खोबऱ्याचा नैवेद्य, ही कापूर पात्र कापूर जाळण्यासाठी, त्याच्यानंतर नागिलीचे पानं, महादेवासाठी वस्त्र, अगरबत्ती, हे पूजेची पुडे, त्याच्यानंतर माचीस, हा गुंडा वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी, ही पूजेची पुडी, त्यानंतर हे पार्वतीसाठी ही बघा इकडे पार्वतीसाठी वस्त्र ठेवलेली आहे. इथे पंचामृत आहे, इथे निरांजनी आणि इथे खाली फुलवाती आणि तूप घेतलं आहे डब्यामध्ये. इथे काही फुलं आहे आणि इथे हे कच्चं दूध आहे आणि अजून बरंच काही साहित्य खाली आहे. ते तुम्हाला नाही दाखवते राहिले, मी पूजा करेल त्या करून आल्यानंतर तुम्हाला सांगते मी. आणि हे बघा इथे ना सुवासिनींच्या ओटी घालण्यासाठी काही आंबे घेतलेले आहे मी आणि इथे हे गहू घेतलेले आहे. आणि तसेच हे बघा हा उपवास का करता, ती आपला पती आपल्याला 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी हा उपवास करता. तर हे आंबे घेतलेले आहे मी आणि त्याला आहे ना 7 पदर असे दोऱ्याचे गुंडाळून घेतलेले, एक रोहिणीसाठी आणि एक माझ्यासाठी. तर हे आंबे मी ना लोणच्याचे आंबे आणले रविवारी ना, तर लोणचं केलं तेव्हाच हे आंबे आणून ठेवले. तर मी त्याच्यातूनच हे आंबे बाजूला काढून ठेवलेले. चांगले मोठे मोठे छान आंबे मस्त, म्हणजे कच्चेच घेतले मी, कारण पिकलेले पण आहे ना खराब होऊन जातात आणि परत बाजारात जाणं होत नाही. त्यामुळे मी रविवारीच हे आंबे आणून ठेवले. लोणचं पण केले, तर त्याची रेसिपी येईलच तुम्हाला 1-2 दिवसात. तर चला आता रोहिणीचं आवडलं का आम्ही निघतो पूजेला. आणि हे बघा हा तांब्या पण घेतला आहे पाण्याचा भरून. हे बघा पूजेचं ताट घासलं होतं पण ना खूप सारं साहित्य असतं ना, त्याच्यामुळे म्हटलं हे मोठं ताट घेऊ स्टीलचं. हे पूजेचं ताट मी काही घेतलं नाही आणि आता आम्ही चाललो आहे पूजेला. ते बघा रोहिणी पण तयार झाली. आहा हे बघा ही हिरोईन आली आमची, कशी दिसते रोहिणी बघा. हा खूप सुंदर बघू गोल फिरून. तर छान दिसते ना रोहिणी, कशी दिसते बघा कमेंट. हो का, थँक्यू. मला आईंचा शालू खूप आवडतो. तर फ्रंट कॅमेऱ्याने पण रोहिणीला बघून घ्या एकदा, बघा किती क्यूट दिसते. मी तिची सासू शोभते की नाही काय माहिती. काही पण आई, मी आईंचा मेकअप केला पण ते मला करूनच देत नव्हत्या. त्यांना म्हटलं थोडीशी लिपस्टिक लावा, कुठं ऐकत पण नाही. थोडीशी लिपस्टिक लावली असते छान दिसलं असतं. अजून लावता का थोडीशी.
किंचित थोडीशी एकदम नॉर्मल. थोडीशी लागते. त्या रोणीचं चाला लिपस्टिक लावा तिचं केव्हाचं म्हणजे ते चावलंय मेकअप मला. केल्यावर थोडंसं लिपस्टिक लावले छान असं आम्ही कधीच करत नाही मेकअप, पण असं काही फंक्शन असल्यावर मग केलं पाहिजे नाही असं का? आता हा सुहासिनींचा सण आहे आणि आपण सगळीकडे जाण्यासाठी ते एवढं एन्जॉय करतो. मग हा उपवास आणि हे व्रत पण छान झालं पाहिजे, त्यामुळं आम्ही थोडासा नॉर्मल मेकअप केला आहे आणि आता आम्ही चाललो आहे पूजेला. लाव बाई लिपस्टिक थोडीशी. तर रोहिणीने मला नॉर्मल लिपस्टिक पण लावून दिली. जाऊ दे, आता पोरींचं ऐकायला लागतं. आणि हे बघा माझ्या कानातले नाही आहे ते, का नाही त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला माहिती असेल माझ्या कानात का नाही आहे. पूजेला निघालो होतो आम्ही, सगळ्या महिलांना आवाज दिला कारण आमचं ठरलं होतं का सगळ्यांनी बरोबर जायचं. सोबत जाणार होतो, पण अजून भरपूर जणांचं आवरलेलं नाही म्हटलं तोपर्यंत मूळ म्हणजे काय होतं माहिती का, सगळ्यांचं आवडतं पण आमचं आवरत नसतं, कधीच नसतं आवरत आमचं. कारण आमच्या घरात आई छोटे बाळा गिरिजा आणि घर पण आमचं एवढं मोठं आवरायचं. सगळं आवरल्याशिवाय जायला ना मला आवडत नाही कुठं, माझा तो प्रॉब्लेम आहे. सगळं जिथलं तिथं झालं का मग देवाचं करताना म्हणजे घरात पसार टाकायचं पूजेला जायचं, ते माझ्या बुद्धीला तरी नाही पटत. मग आम्ही सगळं घर वगैरे छान आवरलं, सगळं आवरलं आणि पुरेचं आवरलं, गिरिजाचं पण आवरलं सगळं. पण पटापट आवरून घेतलं. म्हटलं सगळ्यांचं आवरलं, सगळ्या बायांमध्ये टाईम दिला. तसं आहे ना, पौर्णिमा पण आज 11:35 लागते. तर आता जवळजवळ 12 वाजत आले, तर बायकांचं काही आवरलेलं नाही. तोपर्यंत का करू हिनी आम्ही तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारतो. हो, आणि मी मोरणी घातली पण मला असं अनकम्फर्टेबल वाटतं. छान वाटते ना, छान आहे ना रोणीची रत्नी बघा. आहोंची कोणाची आहो ना आहे त्याच्यावर. काय पोरींचं काय असतं आपल्याला एवढं कळत नाही. मी घालत नाही जास्त. तर कशी वाटते बघा बरं रोणीची रत्नी, रोणीचा मेकअप. तर क्यूट एवढं काही नाही, नॉर्मलच केलंय मी. आमची रोहिणी ना क्यूट दिसते एकदम, ती क्यूटच दिसायला. आणि तिने थोडासा पण तुमच्यावर आहे ना, तुम्ही विचारले. आणि रोहिणीचं लग्नाचं कारण पण तुम्हाला तेच मी मागे पण सांगितले, आत्ता पण सांगितले. माझ्या मुलीला आहे ना रोहिणी खूप आवडली होती. तेव्हा अगं तिला म्हटलं बाई तुझं लग्न होऊ दे एकदा. तिने नाही मम्मी मला नाही करायचं सध्या लग्न, मला तेजभाऊचंच लग्न करायचं, मला रोहिणी वहिनी खूप आवडली, आपण लग्न करून टाकू. आणि मला पण आता पिल्लूच्या लग्नाची खूप हौस आहे. एक वाईट गोष्ट ती एक आता निघून जाणार आहे, पण त्यांची खूप हौस. काही पण झालं का, हा तुमच्या लग्नाला असं करू तसं करू तसं करू. अजून काही लग्नाचं काही म्हणजे लांबपर्यंत विषय नाही, पण त्यांच्या लग्नाचा विषय निघाला का आम्ही एकदम म्हणजे आमच्या घरातलं शेवटचंच लग्न राहील, आमचं पहिलं आणि त्यांचं शेवटचं. त्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय करणार आहे त्यांच्या लग्नामध्ये. बघू आता पुढे काय होतं ते तसं आपण बोलायचं आहे की नाही. त्यावेळेस काय आहे काय नाही करायचं आहे तिचं लग्न. पण मग तिचे योग पण थोडेसे उशिरा आहे, बघतोच आम्ही. पण मग असं मनासारखं स्थळ नाही तिला चॉईस होत. म्हणजे काय होतं, पत्रिका जमली ना तर मुलगा चॉईस नाही होत, मुलगाही जमला पत्रिका जमली तर दुसऱ्या पण काहीतरी अडचणी येतात. पण असं कमी वेळेस होतं, शक्यतो पत्रिकेचा अडचण किंवा पसंतीचा काहीतरी इश्यू होतो. तर तिचं लग्न ज्यावेळेस आहे ना तेव्हा तुम्हाला आम्ही सगळं शेअर करू. खूप छान व्हिडिओ असणार आहे ते आमची, तरी आहे खूप हाऊस. काय करू रोहिणी? हो ना, खूप हाऊस आहे आम्हाला खरं. आणि आमच्या पुल्लीच्या लग्नाची ना रोहिणीलाच इतकी हौस आहे, काय एन्जॉय करायची. मी खूप एन्जॉय करणार आहे, खूप एन्जॉय करणार आहे. कसं आपल्या घरातलं लग्न, नंदाचं लग्न म्हणजे किती रुबाब राहतो भाऊजाईचा. ती एन्जॉय करील, मी काम करील बाई आता काय. नाही जाऊ ही फक्त माझी मुलगी आहे ना, माझी मुलगी एन्जॉय करणार, माझी सून नाही काय एन्जॉय करणार. अजून कशातच काही नाही, पण आमच्या बा स्वप्न कुठपर्यंत पोहोचले. विषय काय आपली बाई काय बोलत बसलो होतं. चला आता आवाज येतो बायकांना. हिंदी पण नाही काढल्या ना, आम्हाला वेळच नाही भेटला. आम्ही ना पार्लरला नाही गेलो का, कुठं नाही गेलो का, कुठं सकाळीच ना थोडंसं घरच्या घरी आम्ही फेशियल केलं. वाटतंय का मला दाखवू आम्ही एक दिवस कसं नेमकं आम्ही बाहेर जायचं असलं, काही घाई असली का कसं आम्ही घरच्या घरी फेशियल करतो ना. म्हणजे ती ट्रिक आईंचीच आहे. मी कधीच लग्नाच्या अगोदर पण कधीच फेशियल वगैरे नव्हती करत, पण आई घरातल्या रेमेडीज आत्ता नाही सांगत मी तुम्हाला. तो व्हिडिओ एक दिवस खूप शेअर करू बघा बरं. चेहरा ग्लो वगैरे वाटतोय का, म्हणजे रोजच्या पेक्षा काही वेगळा वाटतोय का नाही चेहरा बघा. ते म्हणते थोडासा मेकअप केलाय म्हणून मॅडम, थोडासा हा मेकअप केला आम्ही थोडासा, पण ते खरंच आईंची रेमेडी यूज करून आहे ना थोडंसं चेहऱ्यावरचं जी टॅनिंग राहते ना ती निघून जाते आणि असं म्हणजे पार्लरला गेलंच पाहिजेत नाही का. समजा पार्लरला नाही जमलं जायला तर मग घरच्या घरी आपण ते यूज करून. आता शेवटी आपण पार्लरला गेलो किती हे केलं तर आपला नॅचरल जो चेहरा तोच दिसताय ना. पण आता काय, आता सगळेच जाता पार्लरला, एन्जॉय करता, आपणही जावं करावं थोडंसं. पण जसं नसेल वेळ तर मग असं हे चालू पटकन करता येतं. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करेल. तर चला आता वेळ झाला आहे पूजेला, रोहिणी जायचं पण पूजेला. आता आम्ही पूजेला जाऊन येतो. आणि हां तुम्हाला दाखवतो सगळ्या बायका आम्ही पूजेला चाललो आहे, तर सगळ्यांचे मेकअप बघा तुम्ही. चला तरी बघा हिरोईनीने घातलेला आहे ना हा शालू आहे माझ्या लग्नाचा. जेव्हा म्हणजे तिने लग्न झालं तिने बघितलं कपाटामध्ये माझ्या, म्हणे मम्मी हा शालू किती सुंदर आहे. म्हटलं अगं हा माझ्या लग्नाचा शालू आहे. ती म्हणे आणि आईंनी हा शालू ना तेव्हाच्या वेळेस कितीला घेतलेला होता? 2500ला. 2500ला घेतला होता.
आणि त्यांना म्हणजे खूप छान म्हणजे शालू घेणार होते ना. हो हो, म्हणजे ना सगळ्यांचं चाललं होतं भारी शालू घे भारी शालू घे, पण शेवटी आपली आवड महत्त्वाची, पैशापेक्षा आवड महत्त्वाची. आणि मग 2,500 त्यावेळेस मग कमी वाटायचे खूप. मग सगळे म्हणे 5-6 हजाराचा तरी शालू घ्यायचा नाही, एवढा स्वस्त घेतला. म्हटलं जर समजा हा 10,000ला पण असता तरी मी हाच घेतला असता, हा 1,000लाही असता तरी मी हाच घेतला असता, कारण माझं पहिल्यापासून ठरलं होतं का रेड कलरचा शालू घ्यायचा. तर रोहिणीला पण हा शालू खूप आवडला. आवडतो मला हा शालू. म्हणजे मी जेव्हा त्यांचं कबड आवडत होती ना तेव्हा बघितलं, म्हटलं आई हा शालू म्हणे हा लग्नाचा म्हणे. म्हटलं तुम्ही घालत नाही का म्हणे. अगं मी घालत म्हणे. म्हटलं मी घाल वड सावित्री पौर्णिमा. मग तेव्हापासून ठरलेलं होतं की वड सावित्री पौर्णिमेला मी त्यांचा शालू घालत. आणि मला खूप आवडते, खूप प्रिटी वाटते रेड कलर. कसं रिच वाटतं ना रेड कलर. बघा आमची रोहिणी किती गुणाची, बघा तिला आईचं माझा शालू आवडला. म्हणजे आमचं बॉन्डिंगच असं आहे. मी पण रोहिणीच्या साड्या बिनधास घालते, रोहिणी माझे ड्रेस घालती, ती माझ्या साड्या घालती. आमच्यात तसं काही नाही का बा सासूच्या साड्या मग कशाला घालायच्या, सोन्याच्या साड्या मग कशाला घालायच्या, असं आमचं अजिबात नाही. आमच्या दोघींचं म्हणजे खूप चांगली बॉन्डिंग आहे. काय करू? हो बरोबर आहे. मला जास्त करून आहे ना, माझ्याकडे भरपूर साड्या आहे पण मला जास्त आईंच्या साड्या आवडतात. आणि त्यांना ते उलट म्हणते तुला एवढ्या साध्या साड्या का बरं आवडतात, पण मला खूप आवडतात त्यांच्या साड्या. आणि याच्या सिंपल असतात पण छान असतात, जास्त महागड्या पण साड्या नसतात, अशा रिच साड्या असतात. मला आवडतात त्यांच्या साड्या. आणि तुम्हाला माहिती का साड्या घालत असते. आणि तुम्हाला माहिती का रोहिणी जेव्हा प्रेग्नंट होती ना गिरीच्या वेळेस, तर मग तिचे गाऊनमध्ये तिला एवढं कम्फर्टेबल नव्हतं. आईचे ड्रेस घालायचे तेव्हा रोहिणीने ना माझे ड्रेस घातलेले. म्हणजे ड्रेस आता मी जरा फॅट ना, मग थोडी टॉप थोडा टिपचा घे थोडा मोठा. मग रोहिणीने एक दिवस टॉप घातला माझावाला. तिने आई हा टॉपमध्ये मला खूप छान वाटते. माशी तिने माझे 2 टॉप आहे ना, 2-3 ड्रेस मी तुमचे तसा आहे ना मोरपंखी कलरचा आहे की रेड कलरचा, ते टॉप ती घालायची आणि कॉटनची छान होते मस्त. तर तिने तेच टॉप वापरले. तिचे गाऊन तिने साईडला ठेवले म्हणे आई मला ह्या ड्रेसमध्ये खूप कम्फर्टेबल. म्हणजे तुम्हाला खोटं वाटत, रोहिणी डिलिव्हरीला गेली ना तेव्हा माझा तिच्या आजवर होता. तर चल बाई आता पूजेला जाऊया. पहिली बायका ना म्हणा खूप वेळ झाला तर चल निघतो आम्ही पूजेला. आमची पूजेची तयारी वगैरे सगळी झाली आणि म्हटलं पूजा झाल्यानंतर बरंच हळदी कुंकू वगैरे कपाळाला लागलं जातं, थोडा मेकअप खराब होतो. मग आमच्या महिलांनी अगोदरच थोडं फोटोशूट केलंय. बघा सगळ्यांचे मेकअप बघा, सगळ्या बघा किती दिसतंय. ओ बघा बघा लांब गेवेलींचा मेकअप. ओ दाबडे काकू, काव्याची मम्मी, काव्याची मम्मी, रमे मामी, रोहिणी आणि इकडे मी. छान दिसतंय, छान दिसतंय सगळ्या बरं का, मस्त दिसतंय. मी परत पूजेचे ताट घेऊन पण आम्ही परत फोटो काढले. 12 वाजून गेले, ऊन लागायला लागले आता. चलो चलो चलो. आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच वडाचं झाड आहे. तिथे आम्ही पूजेसाठी आलो आहे. सर्व महिला तिथे पूजेसाठी आलेल्या होत्या. तर आमचा थोडा वेळ थांबल्यावर नंबर लागला. आता आम्ही पूजेला बसलो आहे आणि आम्ही आता पूजा करू राहिलो.
आणि छान पूजा वगैरे झाली. नंतर फेरे मारून झाले. नंतर म्हसोबाची पण पूजा झाली. आणि नंतर आम्ही सर्व महिलांनी ना जे बरोबर आंबे आणि धान्य नेलं होतं ना त्यांनी मस्त एकमेकींच्या ओट्या वगैरे भरल्या. आणि अशा प्रकारे आमची पूजा खूप छान झाली. खूप गर्दी होती इथे पूजेला. हे बघा आमची गर्दीत पूजा झाली आहे आणि निघालोय आता आमचं सगळं महिला मंडळ घराकडे. हे बघा सगळ्यांची पूजा झाली आहे. आणि हे बघा या दिदीने ना आमची सगळ्यांची शूटिंग केली. आम्ही पूजा करतो पण तिने आमची शूटिंग केली. छान आमची पूजा झाली. हे बघा गिरूचा अवतार बघा कसा झाला. बघा गिरूने पण पूजा केली. हळदी लाव कुंकू लाव. तिला पूजेची खूप हौस आहे. तर बघा गिरूचा अवतार कसा झाला. कुंकून ते पहा ना मस्त मेकअप झाले आपले एकदम. हो ना मला. आणि पूजा करून आम्ही आता मस्त घरी आलोय. खूप ऊन होतं त्याच्यामुळे बघा खूप काम आलंय आम्हाला आता आहे ना. आणि हे भाई गिरू बघा गिरूने पूजा केली का आम्ही पूजा केली तुम्हीच सांगा. गिरूने पूजा पण केली आणि फराळाचं पण केलं. दाखवू गिरूला. गिरिजाचा अवतार पहा. सगळा आंबा तोंडाला लागलेला होता. सगळं कुंकू हळदी कुंकू लावलेलं होती. ती पूजा पण करून आली आणि फराळाचं पण करून आली. तिथे आहे ना खूप गर्दी होती आणि ती खूप त्रास देत होती. मग आम्ही काय केलं एक आंबा तिच्या हातात दिला. त्याच्यामुळं आंब्याने बाईचा अवतार आणि हळदी कुंकू अशा कुईल्या ठेवल्या त्या भरपूर. आम्ही एकमेकींना लावत होतो मग ती पण सगळ्यांना अशी लावत होती. आता तरी थोडंसं तोंडावरून रडल्यामुळे ती रडली. थोडीशी चिडचिड झाली तिची रडली ना. ते पाणी हे झालं त्याच्यामुळे ते थोडंसं धुवून गेलंय. नाही तर अवतार म्हणजे अवतार होता गिरिजाचा. चला आता आम्ही ना काहीतरी पोटा पाण्याचं बघतो आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. ते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ. आमची पूजा कशी वाटली थोडं एवढं डिटेल्सनी दाखवता आलं. जेवढं ते शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.